निवडणूक आयोगाने पुण्यातील बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल मागवलेला आहे। उमेदवारांनी माघार केव्हा घेतली तेव्हा त्यांच्यावर काही दबाव होता का याची शहानिशा करून सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे। मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर आहे। हृदय शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच भुजबळ नाशिकमध्ये येत आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ते नाशिकमध्ये येणार आहेत। मुंबई नाका परिसरामध्ये फुले स्मारकाजवळ अभिवादन करणार आहेत। नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। नाशिकमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची या ठिकाणी युती झालेली आहे। अभिवादन करून भुजबळ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर या ठिकाणी हृदय शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू होते। त्यानंतर आज पहिल्यांदाच या ठिकाणी ते नाशिकमध्ये दाखल होत आहेत। अर्ज माघारीनंतर नाशिकमध्ये 729 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। पालिका निवडणुकीमध्ये 122 जागांसाठी 729 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। नाशिकमध्ये सर्वाधिक 118 जागांवर भाजप लढणार आहे। शिवसेनेकडून देखील 102 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। राष्ट्रवादीकडून 42 उमेदवार निवडणूक लढणार आहेत। कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। कोल्हापुरामध्ये 81 जागांसाठी 325 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। एकूण 820 उमेदवारी अर्जांपैकी 495 अर्जांची माघार घेण्यात आली आहे। निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच रंगलेला कलगीतुरा, एकमेकांवर झालेले आरोप प्रत्यारोप, उमेदवारांची नावे जाहीर करतेवेळी घेतलेली खबरदारी आणि त्यातूनही झालेली बंडखोरी अशा पार्श्वभूमीवर होत असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। इचलकरंजी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। पालिकेच्या 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। महायुतीमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 16 प्रभागातील 65 जागांसाठी तब्बल 230 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। यामध्ये अपक्षांची संख्या जास्त असली तरी बहुतांश जागी महायुती विरुद्ध शिवशाहू विकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 18 जागांवर स्वबळावर निवडणूक रिंगणामध्ये उतरलाय। याशिवाय महायुतीमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। त्यामुळे काही जागांवर तिरंगी लढतही पाहायला मिळणार आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत एकूण 153 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। भाजपाने 3 उमेदवारांना आधी एबी फॉर्म दिले, मात्र शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडींनी वळण घेत या तीनही उमेदवारांना चुकून एबी फॉर्म दिल्याचं पत्र भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर। माझ्या शहराध्यक्षांच्या खोट्या पत्रावर खोट्या स्वाक्षरीने माझा निवडणूक फॉर्म हा चुकीने आलेला आहे किंवा माझी उमेदवारी रद्द करावी, माझं कमळ हे चिन्ह रद्द करावं माझ्या पक्षाचं, अशा बाबत हे पत्र वेळेच्या नंतर आलेलं आहे। म्हणजे 3:26 वेळ याच्यावर आहे। कार्यालयीन वेळ हे 3 वाजताची आहे। अशा प्रकारचं कट कारस्थान आणि षडयंत्र माझ्या विरोधकांनी माझ्या विरुद्ध रचलेलं आहे। तरी आम्ही त्या विरोधकांना ठासून सांगतो, हा डाव तुमच्यावर उलटणार आहे, 100% उलटणार आहे। आणि म्हणून निवडणूक आयोगांना सुद्धा आम्ही या बाबतीतलं पत्र दिलं, त्यांना सुद्धा ताकीद दिली की अशा प्रकारचा कुठलाही आमच्यावरती अन्याय होता कामा नये। आमचा फॉर्म हा छाननीमध्ये तटस्थ म्हणजे एकदम क्लिअर आहे। पुण्यामध्ये मतपेट्यांसाठी हव्यात 1100 बस। निवडणूक आयोगाची PMPL कडे आता मागणी करण्यात आली आहे। मतपेट्या वाहून नेण्यासाठी 1100 बसची मागणी होते। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी मतदान। पुण्यातील 700 तर पिंपरी चिंचवडसाठी 400 बसची मागणी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।